सह्याद्रीच्या कुशीतून आणि धुळ्याच्या मातीतून उगम पावलेला एक असा ध्येयवादी प्रवास जो केवळ एका व्यक्तीचा नाही तर भारतीय शेतीला तंत्रज्ञानाची नवी दिशा देणारा महामार्ग आहे. 35 वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात शासकीय सेवा बजावल्यानंतरही ज्यांच्या मनात बळीराजाच्या उत्कर्षाचा ध्यास अखंड तेवत राहिला ते व्यक्तिमत्व म्हणजेच इंजिनियर अर्जुन मोतीराम तोरवणे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बेहेर या छोट्याशा गावातून आलेल्या अर्जुन यांनी सेवानिवृत्तीनंतर आरामाचं आयुष्य निवडलं नाही. उलट त्यांनी आपल्या अनुभवाच्या शिदोरीतून शेतकऱ्यांच्या 30 प्रमुख समस्यांवर जालीम उपाय शोधला. त्यातूनच जन्मली एक क्रांतिकारक संकल्पना गाव खेती. आजच्या डिजिटल युगात शेतकरी मागे पडू नये त्यासाठी त्यांनी गावखेती.in या संकेतस्थळाची आणि गाव खेती या मार्गदर्शक पुस्तकाची निर्मिती केली. गाव खेती केंद्र म्हणजे गावाच्या विकासाचा एक आधुनिक सुविधा सेतू आहे. यात प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र, माती परीक्षण प्रयोगशाळा आणि थेट बाजारपेठेशी नातं जोडणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार, स्थानिक बियाण्यांचं जतन करण्यासाठी बियाणे बँक आणि मजुरांची उपलब्धता यासारख्या प्रश्नांवर त्यांनी तांत्रिक उत्तरं शोधली आहेत. त्यांचं आत्मनिर्भर शेतीचं मॉडेल हे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींना बळ देणार असून देशाची आयात 100% बंद करून निर्यातक्षम शेती घडवण्याचं मोठं उद्दिष्ट त्यामागे आहे. अनेक शोधकार्य, कृषीरत्न पुरस्कार आणि हजारो शेतकऱ्यांना दिशा देणारे अर्जुन तोरवणे यांनी शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला आहे. त्यांच्या या अपार जिद्दीचा, तांत्रिक संशोधनाचा आणि निस्पृह शेतकरी निष्ठेचा गौरव करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. या कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांच्या अनेक प्रकारच्या समस्या आहेत. साधारणतः 30 प्रकारच्या समस्या आहेत आणि गावातल्या 22 प्रकारच्या अशा 52 प्रकारच्या समस्या आहेत. या सोडण्यासाठी मी गाव खेती म्हणून एक संकल्पना तयार केली. गाव खेती लोकमंगल कृषी राज्यस्तरीय पुरस्कार 2025 देऊन शेती आणि तंत्रज्ञानाचा संगम घडवून ग्रामीण भारताला आत्मनिर्भर बनवणाऱ्या इंजिनियर अर्जुन मोतीराम तोरवणे यांना मानाचा मुजरा. धन्यवाद. धन्यवाद सर्वांचे.